काम होता कोई अरे कोणतं काटतो हे बाबा हा बाहेर बसले हे ते अरे कोण आहे रे म्हणलं तू कोण आहेस काम बोलो क्या है हा काम बोलो काम बोलो काय म्हणते बाबा काय काय कोणतं हे बाबा कुठून आलं जपरीचे हा बंगाल मधून आले का कर्नाटक मधून आले कुठून हो बाबा पोर गई अरे गोटिया क्यों गिन रहे हो आम खाओ ना तुम काम से बात करो ना क्या काम है तेरे को बताओ पुष्पा पुष्पा से बात करो क्या काम है बाबा कोणतं पुष्पा कोणतं काय रे कोणतं काय काय म्हणून आलं हे पोर काय समजून लागलं देवलाचं घर होय ना का दुसरं कोणाचं होय मला कोण होय इबली बाहेर आणून ठेवून दिलं पुष्पा पुष्पा जुगागणी साला क्या काम है बताओ फिर बाबा सुरत आहे का आता घरात काय सांगता कुठे गेलो कुठे नाही म्हणलं हे कोण पोर होय बाहेर आणून ठेवून दिलं जाऊ दे मला काय करायचं मी चालली बाबा कामात येतोय माई नाही येऊ नको हो अरे जाओ जाओ इधर मांडोली करने का नहीं पुष्पा है ना पुष्पा पुष्पा किसी के सामने झुकेगा नहीं अरे जाओ काम पे जाओ इबलीस हे बाहेर बसेल आहे का याचं भूत काही गेलंच नाही वाटते पुष्पा गिष्पा गिष्पा याला सादर बंबूरून द्यायला लागते त्याशिवाय सुधरत नाही अरे काय बा जगन अ जगन अरे बाबा करे म्हणलं घरी अ जगनी पुष्पा पुष्पा झुकेगा नहीं साला झालं येले कंदील बुड्याचं पाणी द्यायला लागते हे सुधरत नाही का अबे याला काय इबलीस आहे तर बापा का आहे का म्हणलं घरी काम आहे ना मला पैसे द्यायचे होते ना आहे का तो बुडं घरी पुष्पा पुष्पा झुकेगा नहीं कभी भी नहीं झुकेगा मांडवाली नहीं करने का इधर पुष्पा 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 काय काय देवलाल होतं घर होय का काय होय काय काय मला समजून यायला लागलं काय पितर अबे काय धोतर मागायचे का बुड्याचं धोतर घातलेलं काय काय शर्ट घातला बापाचा म्हणजे का झाला का तू पुष्पा का खायची सोय नाही पुष्पा बोंबलू लागला का पुष्पान बिष्पान पुष्पा ढुंगणात अंडरपॅन कोणी घाले राहिले सरके घाले का उलटी घाले बिल्ला माहिती आहे का कोणता आहे कसं काय ते पुष्पान गिष्पा करू लागला हो सूट झाले का हा दे तर बुड्याला आवाज का म्हणता बुड्यासोबत मला दे आवाज दे ना ते पैसे घ्यायचे बुड्या पुसून जा आवाज दे पुष्पा इधर मांडवाली करने का नहीं चल जाओ यहाँ से हफ्ता नहीं पैसा नहीं हफ्ता नहीं है मेरा बुढ़ा नहीं कुछ भी नहीं यार चले जाओ यहाँ से बुढ़ा मेरे घर पे नहीं जाओ ए पिल्लम पोया अबे पैसे द्यायला लागतील तो बुड्याले मला बुडतो बुडा पैसे मागे ना काल मला काम होईन तर बुड्याले आवाज दे ना फटका राजा तू काऊन फालतूचे धंदे करू लागला कोणता पुष्पान गिष्पान हे ते 200 पडले की मग समजल कोणता पुष्पा काय होते दे बुड्याला आवाज दे काय बा म्याळ करून ठेवायचं ए बुड्याले पैसे मागू लागलो ते बुडा काय हे जागा नाही अबे का दे ना तो बुड्याला आवाज हा लेकाचं ये पितर राहू दे बाबा राहू दे हो उद्या परवा येत आहे डोकसा खानी धंदा पायरच्या बारी जाओ कल आ जाओ अभी नहीं हो इधर मांडवाली करने का नहीं हाँ पुष्पा के सामने उच्च आवाज में बात करने का नहीं समझा क्या तुम चल जाओ मेरे पापा बाहर गए हम आते हो गए चल बाहर जाओ पुष्पराज झुकेगा नहीं साला पुष्पा को फ्लावर समझेगा अरे फायर में फायर समझेगा हाँ पुष्पा कभी किसके सामने झुकता नहीं इज्जत का सवाल है चल जा मेरे पापा से पैसे मत मांग चल यहाँ से पुट कल आ जा चल पुष्पराज झुकेगा नहीं साला कोणतं इपी तर राहू दे रे बाबा राहू दे हो उद्या मागता येईल एखादा मिळाले का काय डोक्यावर करून ठेवलंय काय सांगावे कोणता पुष्पा काय होय एका एलकेर घड्या वया चालू करावं लागते रे 100%. अरे डैडी कम हियर आ जाओ गया आदमी गया आ जाओ गेलं वाटते नाही याला का काय लेच का वान लागलं पैसे दे माय म्हणजे 500 रुपये नाही दिले निघा मागच लागलं माय येतं जाऊ दे बरं गेलं जाऊ दे आज पुष्पानं वाचवलं हो जाऊ दे हो गेलं भाऊ सुद्धा निघा चाटा मारू लागलं ते हो जाऊ दे पुष्पा हर दिन आपको पुष्पा नहीं बचाएगा समझा क्या इधर लोगों को चाटा मारने का नहीं हाँ किसी से पैसा लेने का नहीं और लिया तो राज समुद्र और सूद समुद्र वापस करने का समझा क्या पुष्पा किसी के सामने झुकता नहीं इज्जत का सवाल है पुष्पा झुकेंगे साला जो मम्मी ने कल आपको पैसे दिए काम के हाँ दिन भर मम्मी ने काम किया 500 रुपए दिए थे वो शांताराम बाबा जी के उधर के पैसे दिए थे वो पैसे क्या किए आपने किधर गए वो पैसे ओ पुष्पा ओ थोड़े काम पे गए हो इधर उधर हो पैसे गए हो थोड़े से खर्चा पानी में निकल गए अच्छा खर्चा पानी में निकल गए आज 10,000 रुपये का नहीं समझा क्या हाँ नहीं तो पुष्पा उल्टा लटका देगा हाँ खर्चा पानी करने का नहीं हाँ अपने पैसे से करने का मम्मी के पैसे से नहीं करने का समझा क्या और लोगों को चाटा मारने का नहीं हाँ सूद समय लोगों का पैसा वापस करने का समझा क्या नहीं तो उल्टा लटका दूंगा पुष्पराज झुकेगा साला बाबा तुम्हाला काय करतो मी हे बा एकदाचं मम्मीला काही सांगू नको असं झालं तसं झालं हो मी त्याचे पैसे देऊन टाकतो उद्या देऊन टाकतो हो कामाला गेलं की त्याचे पैसे देऊन टाकतो मम्मीला काही सांगू नको येतो पुष्पा चले जाओ आइंदा से ऐसा करने का नहीं तो पुष्पा है पुष्पा मालूम है तुमको हाँ फायर में फ्लावर में फायर है समझा ना चले जाओ अपने काम पे लग जाओ चल जाओ सांगा दादा दोघी जणी आल्या का तुम्ही हा ते जगण्याची माय काऊन आली ती कुसुमबाई काऊन आली हा ते काऊन आणलं बाबा मी गेलती मला जगण्याच्या घरी हो तर बाबा ते पोरग मला बाहेर झालं बाबा त्याच्या अंगावर कोणतं भूत काय म्हणलं हो म्हणजे पुष्पान विष्पान काय म्हणजे खातानी पुष्पान जेवतानी पुष्पान काय बाबा ते पुष्पाच करून आलं मला बाबा ते पोरग हो मला रातभर 2 दिवस झाले नीट पुष्पाचं चालू आहे पिसं आणि म्यावला आता पाहिजे जा मला त्याच्या मायला आवाज द्यायला तर खुरपणी या घेऊन गेली त्याच्या घरी मी तर बाबा पोरग म्हणजे पुष्पाच करे बाबा काय कोणतं पुष्पा हो काय हो म्हणलं हो त्याच्या मायला काही आवाज दिला नाही त्याच्या मायला काही मत दिला नाही म्या काय दिला नाही हो ते पोरग उग येईल लावे पुष्पान विष्पा करे म्हणजे अजून उतरलं नाही त्याचं भूत नाही ते पुष्पाचं नाही काय कोणता पिक्चर होईन ते कोणता पिक्चर रिलीज झाला ना आपल्या वाशिमला ते पुष्पा हो ते पाहायला वाटते त्यानं हो 100% म्हणून तसं करू लागलं
ते मागं पिक्चर नव्हते का निघाले ते सैराट हो कसं होते वेगळा सैराट पिक्चर पाहिल्यावर पोऱ्या पोहून जात तसंच आता हे त्याचं भूत ते पोरायला चढलं होतं आता याचं भूत हे पुष्पाला येले चढलं 100% त्याचा असर होय हो टॉकीजमध्ये पिक्चर पाहिला असं नाही ना मग काय बाबा कोणता पुष्पा हो काय हो म्हणलं मेळासारखं करू लागलं दुसऱ्या पोराला मेळा करू लागलं हो कोणतं लालचंदन चोरतो म्हणते हो रातच्या ना कोणते बिस्किट चोरतो म्हणते आणि कोणते काय करतो काय करतो म्हणते बा काय त्याचं त्याला माहिती म्हणते कुराडी घेऊनच फिरू लागलं बाबा का मारते कोणाला काय सांगा हे झालं पिसं झालं 100% काहीच नाही ना याच्या ढुंगणावर का 2 फटके दिले का नाही तर जागेवर येते आत्ता बी हो नाही उलट टाकून मिरच्या धुपट कोलटाना दिला का नाही जागेवर ते हिरो मिरच्या धुपट द्यायचा भोसूडच्याले कोणता पुष्पा हो काय मग त्याला समजते कसं काम करावं लागते काय करावं लागते ते त्याला मापशी पाहिजे त्याला फटके का दिले का नाही 2 हो माय बापानं डोक्यात बसून घेतलं म्हणून ते नाचू लागलं पुष्पान इष्पान काय होय ते कोणीकडे इकडे मांडकर आणि हेकड चाल काय बरं आहे त्याचं झालं अपंग झाल्यासारखं चालते जा दे आपल्याला काय करायचं चला घे मेथीच्या गड्ड्या काढा शंकरच्या माली यायला उशीर होते घ्या बरं भेडा मग काय बाबा कोणतं लाल कोण होईल काय होईल बाबा पुष्पन खुसून करते बा झोटिंगा नाही फ्लावर समजा का फायर होमेन गिरे बियर होमेन काय त्याचं तेल माहिती हेकडं चालते असं पाहते असं ऍक्शन करते बाबा निरोग बोटाची धोती घातली काय बरं आहे त्याचं काहीच नाही ते भात सुद्धा होते ते पण ते त्याला फटके द्यावं लागते 2 पण त्याशिवाय ते तालावर नाही येत त्याला का 2 फटके दिले का नाही तर भात भूत जागेवर येते त्याचं कोणतं भूत घुसलं काय घुसलं काय तर पंद्यात गरज नाही नेले याला फक्त फटके पाहिजे नाही ते येईल बाबा जगण्याची मेहनत नाही आहे ना ते कुठं बस त्याची वाट पाय चला घ्या आपणच काढू मेथी कोण होय रे गाय गवारण इकडे तिकडे फिरू लागले का जा कुराड घेऊन इकडे फिरू लागलो कोण होय रे होय कोण होय बे तू इकडं काय जगा इकडं काय फिरू लागला मला ते धोतीन गीतीन घालून काय धोतीवर ते शर्ट गिर्ट कुठून आला रे तू अरे तुम आम खाओ ना गोटे क्या को गिंदरे हो तुम लाल चंदन किधर है तो बताओ लाल चंदन किधर इधर बताओ मेरे को काटना है मेरे को अभी चल बताओ लाल चंदन अबे लेखा इकडे दात घासाय काढीने निंबाची तू लाल चंदन म्हणतो कुटुलं लाल चंदन काय कुटुलं इकडे अबे तुरीच्या खुंट्या आहेत इकडे हो दुसरं तर काहीच नाही गिन्नाल्या कुराड घेऊन चालला इकडे तिकडे फिरू राहिला कोण होयस कोण तू दिवस लागलं मला हे धोतीन गीतीन काय कोणती कुराड घेऊन घेऊन शर्ट काय कुणीकडे हे चाललं हे काय कोणतं लाल चंदन काय काय म्हणू काय लागले काय समजून नाही लागलेला याचा इपी तर दिसते मला हे कोण होय येत कोण आहे बे तू म्हणलं काय नाव काय तुया तो बापाचं नाव काय कोण होय काय कुठून आला तू पुष्प साला पुष्पा समझ फ्लावर समझेगा अरे जगन पुष्पा पुष्प हे जगण्या होयला रे हे धोतीन गीतीन हे ते घालून हे जगण्या होय 100% इंगत काय कुणीकडे फिरला आला रे ढोरकऱ्या म्हणला कुराड घेऊन कुणीकडे फिरला आला काय इकडे जा तिकडे जा काय फिरला आला इकडे तू तुमको क्या करने का तुम आम खाओ ना गोटिया क्या को गिंदरे हो तुम्हारे मैनुअली तुमको मिल रही ना इधर का माल लाल चंदन का माल उधर भेजने का है चल बताओ किधर है लाल चंदन माल भेजने का अभी रातों रात उधर माल भेजने का है ट्रक आते ही होंगे हमारे चल बताओ मैनुअली करने का हमको चल बताओ किधर है लाल चंदन किधर है झालं गड्या म्याड 100% म्याड झालं हे कोणती मांडवलीन कोणते पैसे कोणतं लाल चंदन अबे लेगा फत्र्या इकडं पैसाचे झाडाशिवाय दुसरं काय झाड आहे बे कोणते मांडवली काय कोणते ट्रक काय कुठून कोण येणार आहे म्हणला इबलीस दिसते मले हाय मुकाड्या घरी इकडे फिरू नको तुमको कुछ मांडोले आती नहीं तुमको क्या घंटा पता इधर का क्या करने का क्या नहीं ये लाल चंदन इधर बेचने का है लाल चंदन इधर लकड़ी किधर है हमको बता तुमको कुछ मालूम नहीं ना अभी जो करेगा वो सिर्फ पुष्पा ही करेगा पुष्पा सिवा कुछ नहीं करेगा पुष्पा समझ के फ्लावर समझेगा तो अरे फायर में फायर समझा गया अभी जो भी करेगा वो पुष्पा करेगा चल हट बुड्ढे यहाँ से रास्ते में हट म्याड झालं 100% याचं काय समजत नाही कुराड घेऊनच फिरू लागलं इकडं काय 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 कोणतं लाल चंदन काय येल्या अख्खं मेलं तरी इकडे दिसत नाही येल्या लाल चंदन इकडे तिकडे फिरू लागले काय बरं आहे देवलाल कुणीकडे गेलाय असं गायराने फिरू लागलं इकडे येईल हातापार कुराड हाणून बसल बोंबलत मग हे कोणतं रक्त चंदन कोणतं लाल चंदन व्हायचे
त्याच्यात नाही अबे चाल बरं घरी ते बाबा वाट पाहत असतील तिकडे अबे कोणा सकाळी आपण घरीच नाही गेलो संध्याकाळ झाली म्हणलं घरी चाल अरे तुम लोग पुष्पा को समझ नहीं पाए अरे पुष्पा है ना पुष्पा फ्लावर समझेगा फायर है ना हम क्या कहाँ से आए थे हम ट्रक से आए थे क्या गाड़ी से आए थे ना चल गाड़ी यहाँ से ला चल गाड़ी कितनी की होगी गाड़ी कितनी की होगी मुझे बताओ चल गाड़ी इधर ला और गाड़ी से हम जाएंगे नीचे नहीं आएगा किसी से सामने ज्यादा झुकेगा नहीं पुष्पा पुष्पा झुकेगा नहीं साला इधर से गाड़ी लाओ और गाड़ी से जाएंगे अरे मैंने इज्जत का सवाल है रे बाबू तुम समझ में क्यों नहीं आते इज्जत का सवाल है ना मेरा चल गाड़ी ला इधर तभी जाऊंगा मैं पुष्पा पुष्पा झुकेगा नहीं साला अबे लेका तू यार घर नाही ना अजून गाडी सायकल नाही गाडी नाही कोणती गाडी आणतो काय आणतो कुठे झुकत नाही म्हणला चाललं लेका पहिले सिंहकडे आहे कुठे झुकत नाही अरे बाबा मेरा इज्जत का सवाल है रे पुष्पा कभी किसी के सामने झुकता नहीं रे यार तू समझता क्यों नहीं है फायर है ना मैं फायर फ्लावर नहीं ना मैं फायर हूँ ना फायर झुकता नहीं है पुष्पा के सामने जा ये गाड़ी लेके आ तब भी जाऊंगा मैंने तो नहीं जाएगा पुष्पा यहाँ से इज्जत है ना भाई मेरी रोकड़ा आएगा हमारे पास मनवली करने का है मेरे को जा गाड़ी लेके आ जा अरे वा याचं काय ढोकं जायला नाही म्हणलं हे म्हणते गाडीच पाहिजे म्हणजे मला घरी जायला तिकडे संडासला चाल म्हणते तिकडे संडासला झुकत नाही म्हणते काय उभं नाही राहत म्हणते बसून नाही राहत म्हणते काय बरंच बरं आहे झुकत नाही म्हणते बा खाली काय वाकले का मरणार आहे आता बरंच बरं आहे रे बॉय काय चल चल घरी चाल गाडी आणू सांगू कोणाची ना कोणी गाडी आणून सांगून दे मला बा खाली उतरून नाही लागले झुकतच नाही म्हणते अरे पुष्पा हो रे समझता क्यों रे तुम झुकता नहीं ना पुष्पा किसी के सामने जा ये गाड़ी लेके आ कितनी की होगी 10,000 की 20,000 की 1 लाख की 2 लाख की चल जा गाड़ी लेके आ जितना हमारे पास है ना उसका डबल का फोका लेके आ चल गाड़ी लेके आ तब भी जाएगा पुष्पा समझ में आएगा पुष्पा झुकेगा साला पुष्पा फ्लावर समझेगा फ्लावर में फायर अरे वाह संख्या ये जिंदगी डेरिंग झाली टेरिंग खाली उतरते म्हणजे हे तर कोणतं झुकत नाही काय चल हिच्या बापाला बोलवणार ना शांतराव बोलवणार चल इन लोगों को पता नहीं पुष्पा क्या चीज है पुष्पा बहुत बड़ी मांडवाली करने चला पुष्पा अकेला ही काफी है आपके पेट को पुष्पराज अभी किसी के सामने झुकेगा नहीं पुष्पा मांडवाली करने का बहुत पैसा कमाने का बहुत बड़ा आदमी बनने का पुष्पराज नाही बाबा सुमन अहो झालं का म्हणलं बाबा त्या पोराचं कमी होतं या माय नाही ना व शांताबाई म्हणलं तू याच तिकडे येऊ लागली मी म्हणलं बापा काय करा म्हणलं आता बाई काही समजूच नाही लागलं म्हणलं हे पोरग काय बापा नीरे ते पुष्पा 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 स्कूल आलं म्हणलं बापा काय कोणता पुष्पा होय काय होय म्हणलं बा झुकतच नाही मध्ये झुकतच नाही मध्ये काय बापा खाली गिलास पडला म्हणलं त्याच्या हातातून पाणी प्यायचा तो झुकत नाही मध्ये हो म्हणलं बापा कावली मग मला शेवटी उचलून द्यायला पी म्हणलं बापाने हो झुकतच नाही मध्ये खाली मी काय त्याला कोणतं गर्व आहे कोणतं नाही काय सांगा झुकतच नाही म्हणते एक काम कर बाबा सुमन तू हे कधी म्हणलं त्याच्या नावाचा सगून पाय म्हणलं हो आमच्या घरचा मला माणूस तसाच करत जा नियम आल्यासारखाच करत जा हो झोपेतच बोलत जाय मला गाडी घेतो BMW घेतो हे घेतो पाय उठून पाहिलं आता म्हशी म्हैस पाहिजे शेण नाही पाय उठून म्हशी शेण करावं लागते आणि माणूस म्हणे BMW घेतो सांगा आता एवढे मोठे इस्टेट इकली तरी BMW होत नाही आपल्याच्यानं आणि माणूस म्हणे BMW घेतो म्हणे म्याल बापा यायला काय झालं काय नाही बापा कोणाले असे येणच बोलत ना गर्वानं तर म्हणलं म्या सगून पाहिला होता आपल्या कौशल्या बुटीनं तर म्हणलं माहिती निघाला होता मंदिरावरला हो तर मग बापा 10 माणसं जेव घातले हो ना बाई काय कसं स्कूल आलं बाबा पोरग झुकतच नाही म्हणते कुठे नाही म्हणलं बापा याचा पाय सगून पाहू का मला शांताबाई मी मग काय तर बापा याचा पाय म्हणलं सगळं नाही तर मग मॅडावानी करेल म्हणलं बापा आपल्या गावातलं म्हणलं की युवराज तिनं तर मॅड झालेलं म्हणलं बापा कर म्हणलं काय ना काही नाही काय कर नाही म्हणलं बापा आपल्या गावात काय म्हणलं करते का बाई काय सुद्धा आहेत का म्हणलं तिला चल कोण काय टोमणं टाकून पुष्पा नावाचं कर म्हणलं लवकर कर नाही तर पुष्पा 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 करू झुकणारच नाही म्हणलं शेवट लोक ते एकडेच मान राहील एकडेच मान करून चालते ते बापा काहीतरी म्हणतात शेण आलेलं पायाखाली काहीच नाही समजत कर म्हणलं पहिले ते